छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात रामनगर गावानं मतदानावर बहिष्कार टाकलाय। सकाळपासून मतदान केंद्रावर अक्षरशः शुकशुकाट आहे। एकही ग्रामस्थ या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचलेला नाहीये। गावात पायाभूत सुविधा नाहीयेत, त्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। रामनगर ग्रामस्थांनी अशा प्रकारे मतदानावर बहिष्कार टाकून आजच्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रामनगर या गावानं अशा प्रकारे मतदानावर आज बहिष्कार टाकलाय। इथल्या मतदान केंद्रावर आज सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळतोय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान सुरू आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालेले आहे। आता 2 तास मतदान प्रक्रियेला होतील, मात्र या मतदार केंद्रावर एकही मतदार फिरकलेला नाहीये। या मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून येतोय आणि एकही ग्रामस्थ मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेला नाहीये। विशाल करुळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि आणखी त्यांच्याकडून सविस्तर तपशील जाणून घेऊया। विशाल, कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावानं अशा प्रकारे मतदानावर बहिष्कार टाकल्याचं हे चित्र पाहायला मिळते। काय नेमकं गावकऱ्यांचं म्हणणं आहे, काय का ते मतदानासाठी पुढे येत नाहीयेत? अनुपमा, गावात पायाभूत सुविधा नाहीत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। रस्ते नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही। वारंवार लोकप्रतिनिधींना सूचना करून झाल्या, विनंती करून झाली, मात्र कुणीही लक्ष देत नव्हतं। प्रशासनाला सुद्धा सांगितलं होतं, मात्र प्रशासनानेही दुर्लक्ष केलं। त्यामुळे त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। कन्नड तालुक्यातील रामनगर एक छोटासा तांडा आहे आणि तिथे एकही ग्रामस्थ आतापर्यंत मतदानाला गेला नाही। जोपर्यंत ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत माघार नाही, मतदान करणार नाही, अशी या सगळ्यांची भूमिका आहे।